यंदाच्या पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये तब्बल 22 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता। त्यानुसार आज समुद्राला मोठी भरती आलेली आहे। समुद्र किनारचे तुम्ही दृश्य पाहू शकतात की मोठा लाटा या समुद्र किनाऱ्यावर येत आहेत आणि या ठिकाणी मोठा वारा देखील सुटलेला आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ही मोठी भरती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि आपत्ती विभाग असेल किंवा मुंबई पालिका प्रशासन असेल त्यांच्या वतीनं या ठिकाणी जवळपास न येण्याचं, समुद्र किनाऱ्यापासून लांब जाण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि स्वतःची काळजी घेण्याचं देखील आवाहन करण्यात आलं होतं। या भरतीमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून ही मोठी भरती आलेली आहे आणि या ठिकाणी ज्या लाटा आहेत त्या 4.28 मीटर म्हणजेच 14.6 फुटाच्या इथपर्यंतच्या या लाटा असणार आहेत आणि ही मोठी भरती जी आहे असणार आहे। जर ओहोटीचा विचार केला सकाळी 5:31 ही जवळपास 0.81 मीटरची ही ओहोटी जी आहे ती आलेली आहे। त्यानंतर आता 30 जुलैला पुढची ओहोटी जी आहे ती असणार आहे। त्यामुळे या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला होता आणि ही आता मोठी भरती जी आहे ती आता मुंबईच्या अरबी समुद्र किनारी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता मोठ्या समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्याचं दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। त्यामुळे पालिका प्रशासन, आपत्ती विभाग यांच्या वतीनं काळजी घेण्याचं आवाहन मुंबईकरांना केलेलं आहे। कॅमेरामॅन कमलेश डोंगरे सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।